नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात DCA डिजिटल. तर जे काही शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तरी बघा, खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. परीक्षेला जाताना तुमचे हॉल तिकीट म्हणजे ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणतो, चांगले चालणारे 2 ते 3 बॉलपेन एकाच रंगाच्या घ्या, काळ्या किंवा निळ्या. तुमच्यासोबत 2 रुमाल असायलाच हवेत, कारण तुमच्या तळहाताला नेहमी घाम येत असतो. घामामुळे उत्तरपत्रिका खराब व्हायला नको म्हणून थोड्या वेळाने तळहात पुसा आठवणीने. तुमची पाण्याची बाटली बेंचवर ठेवू नका. तुम्हाला पाणी हवे असल्यास पेपर बाजूला करून पेपरवर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी घ्या. पेपर सोडवताना तुम्हाला पूर्ण 1.5 तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. गडबड करून पेपर लवकर सोडवू नका. वेळेचे नियोजन करा. पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा. त्यानंतरचे प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेत त्याच प्रश्नाचा क्रमांक पाहून नंतर तुमचा अचूक पर्याय रंगवा. चुकूनसुद्धा दुसरा गोल मध्ये डॉट पण पडू देऊ नका. तुमचे ते उत्तर चुकीचे ठरू शकते. घ्या. त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरुवात करा. प्रत्येक प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचा. प्रश्नातील आहे, नाही, चूक, बरोबर, अचूक, चूक, करेक्ट, इनकरेक्ट, राईट, रॉंग, रेखांकित, अरेखांकित हे महत्त्वाचे शब्द वाचून नंतर प्रश्न सोडवायला घ्या. जेव्हा तुमचे गणित बुद्धिमत्ता विषयाचे उदाहरण सोडून होईल तेव्हा प्रत्येक वेळेस रिचेक म्हणजेच परत तपासून घ्या, कारण अशा वेळेत सोपे उदाहरणे चुकत असतात. बुद्धिमत्ता विषयामधील आकृत्या व्यवस्थित निरीक्षण करून सोडवा. आरशातील प्रतिबिंब व पाणी म्हणजेच जल प्रतिबिंब यात गोंधळ करू नका. संख्येतील परस्पर संबंध, संख्या मालिका व विसंगत पद ह्या प्रश्नांना थोडा वेळ जादा द्या. हे प्रश्न मेरिट लावणारे असतात. गणितातील प्रश्न सोडवताना सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा, गणितातील प्रत्येक प्रश्न सोडवल्याशिवाय उत्तर अंदाजे करू नका. कितीही सोपा प्रश्न असू द्या, तो सोडवाच. कधीकधी सुरुवातीला 5 ते 6 प्रश्न खूपच सोपे येतात आणि आपण रिलॅक्स होतो आणि उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच खऱ्या चुका होत असतात. हे लक्षात ठेवा. शेवटी एकच म्हणेल, तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला 1.5 तासाच्या वेळात 2 पेपरमध्ये 75 प्रश्न तुम्ही अचूक आणि कमीत कमी वेळात कसे सोडवाल यावर सर्व यश अवलंबून आहे. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.